मॅडम, काय तुमचा लोचा काय हो? हा हो, जा ना, तुम्हाला कुठे जायचं ते. आपला कशाला भेजा खाताय तुम्ही? हा करेक्ट आहे तुमचं. चला चला लवकर चला. हो, एक मिनिट. कुठे चला? आपण कुठे पण येणार ना, पहिलेच सांगतो. आपल्याला घरात जाम काम आहेत. ओ माय गॉड, इतके चांगले कपडे घालून तुम्ही घरातली कामं करता? देवा, कशाला मला उगीच कारण देताय? तुम्ही इतके छान तयार झालाय, फक्त माझ्या बरोबर बाहेर यायला हे कळतंय मला. चला ना पटकन, चला चला चला. एक मिनिट. ते आपण तयार झालो, ते मगाशीच तयार झालो होतो. हा, आपल्याला ते बाहेर जायचं होतं ना, आपण बाहेरून जाऊन आलो. आता आपण चेंज करायला जाणार होतो. नक्की आहे तुमचं ठरलंय? हा ठीक आहे, मग मी कबीरला सांगते की मी तुम्हाला खूप फोर्स केला, पण तुम्ही नाही म्हणालात यायला. त्याला काय वाटायचं ते वाटू. हो, एक मिनिट. आपण येतो तुमच्या बरोबर, पण ते फालतू गैरसमज करून घ्यायचा नाही, पहिले सांगतो. परत एकदा सांगतो, आपण तुमच्यासाठी नाही, आपण कबीरसाठी येतोय. हा, कोणासाठी का असते ना, पण तुम्ही आता माझ्या बरोबर येताय ना. जर समोर बघा ना, समोर बघून गाडी चालवा ना, नाही तर आपण चालवतो. ऍक्च्युली देवा, ही चांगली आयडिया आहे. तुम्ही चालवा ना गाडी, म्हणजे मग मला तुमच्याकडे एकटक बघायला मिळेल ना. घेऊ साईडला, घेऊ. तुम्ही चालवताय? नको, तुम्हीच चालवा. तर तुम्हाला काहीतरी सांगायचं. कॉफी शॉप मध्ये आपल्याला राधा आणि कबीर भेटणार आहेत. त्यांना हे नाही कळलं पाहिजे की आपण ठरवून एकत्र येतोय. आपण योगायोगाने भेटलो आणि कॉफी शॉप मध्ये पोहोचलो. मंडळा बरी आहे. बरं झालं तुम्ही आपल्या टायमाला सांगितलं. ते खरं तर सांगणारच नव्हते, पण म्हटलं कबीर तुमचा बेस्ट फ्रेंड आहे, एवढे नटून थटून तुम्ही त्याच्यासाठी चाललाय म्हणल्यावर त्याने तुम्हाला सांगितलंच असेल ना. आता तुला एक विचारू. हेच ना की माझ्या घरचे कधी येणार आहे तसं. कबीर, कंट्रोल. आपण कॉफी शॉप मध्ये आहोत, बघ ना जरा आजूबाजूला. राधा, मला किती आनंद झालाय काय सांगू. एकदा का तुझ्या बाबांची भेट झाली ना की माझ्या डोक्यावरचं सगळ्यात मोठं टेन्शन जाईल. व्हॉट अ सरप्राईज. मॅम तुम्ही इथे कशा? आणि देवा तू पण. वाव, चेरी ऑन द केक. आमचं ठीक आहे, आम्ही इथे कॉफी घ्यायला आलो, पण तुम्ही कसं काय इथे? काही विशेष? नाही, ऍक्च्युली आम्ही राधाच्या पेरेंट्सना भेटायला आलोय. ओ आय सी. राधा, माझ्या ब्रिलियंट स्टुडंट्स पैकी तुम्ही एक आहात आणि आज तुमचे पेरेंट्स येणार आहेत, तर मीच खूप एक्साइटेड आहे. मला आवडेल त्यांना भेटायला. आय मीन, तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर. चालेल ना, काहीच प्रॉब्लेम नाही. कम जॉइन अस. रिअली? या. तेव्हा लेट्स जॉइन देम. बाय द वे, हे असं अचानक फॅमिलीला भेटण्याचा प्रोग्राम केला. आय होप आम्ही तुम्हाला डिस्टर्ब करत नाहीये. नो मॅम, नो. राधा, जरा फोन करून बघ ना कुठपर्यंत पोहोचलेत ते. ऍक्च्युली एक घोळ झालाय. त्यांचा मगाशीच फोन येऊन गेला, त्यांना नाही जमत यायला. म्हणजे असं 11th आवरला ते कसं नाही म्हणू शकतात? अरे शांत हो, मी मस्करी केली. पोहोचतीलच इतक्यात. बाबा, बाबा इकडे. बाबा,
राधा तू कबीर समोर एवढा मोठा खोटा बोलणार? साला आपण काय पण करू शकत नाही. नाही राधा, राधा असं नको करू. Oh, my sweet girl. बाबा बाबा हॅलो हॅलो सर. No, 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 sir, no. No, sir. बाबा. हा तुम्ही बसा. थँक्यू. बोल 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 बाबा बोल बाबा. हा, बाबा. व्हेरी गुड. माय सन इन लॉ. आणि तुम्ही ह्या आमच्या कॉलेजच्या प्रोफेसर डॉक्टर मोनिका श्रीखंडे. मी तुम्हाला सांगितलं होतं ना बाबा. किती वाव, किती यंग आणि नावाप्रमाणे स्वीट. श्रीखंडे. कशाला बिचारा कबीरच्या प्रेमाशी खेळतेस? आपण त्याला आता सांगून टाकूया की राधा तू आपलीच पोरगी आहे ते. म्हणजे प्रोफेसर काय कुठल्याही एजचे असतात ना. व्हॉट अ सेन्स ऑफ ह्युमर. आय लाईक इट. बाबा तुम्ही काय घेणार? तुम्ही काय घेणार? मला 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 कॉफी चालेल. मला पण कॉफी चालेल. मला कॉफी खूप आवडते. बाय द वे तुम्ही काय करता? बिल्डर. इंटिरियर डिझायनर. म्हणजे काय आहे की बेसिकली कन्स्ट्रक्शन, पण इंटिरियर हे माझं पॅशन आहे. ओ तुमचं काय काम असेल तर मला नक्की सांगा. शुअर शुअर ऑफकोर्स. खर तर माझे बाबा अंडरवर्ल्डचे डॉन आहेत. बाय द वे तुमचं काम मुंबईतच सुरू असतं का? हो दादर. माहीम. काय आहे की इतक्या ठिकाणी कामं चालू आहेत ना, त्यामुळे असं एक ठिकाण सांगणं कठीण. आपण निघतो. दिस इज नॉट फेअर. म्हणजे आता आम्ही आलो आणि तुम्ही चाललात, मग आम्ही इथे बसून काय करणार? खर तर राधा खूप हुशार मुलगी आहे. म्हणजे ती जेव्हा मला म्हणाली की तिचे पेरेंट्स येणार आहेत तर मीच खूप एक्साइट झाले. पण हाय हॅलोच करायचं होतं. आता तुम्ही गप्पा मारा ना. हा कबीरला पहिल्यांदाच भेटताय तुम्ही, सो कॅरी ऑन. नाही राधा, राधा हे तू बरोबर नाही करत आहे. तुला हे पस्तावशील. काय ह्यांना कधी पण भेटू हो, पण तुम्हाला कधी भेटणार? आणि काय आहे ना की तुमचा जो फॅशनचा सेन्स आहे ना तो सॉलिड आहे. थँक्यू. आपण निघतो. हा तुम्ही निघालात तरी चालेल. बरं तुमच्या काही आवडीनिवडी मिस श्रीखंडे? माझ्या आवडी निवडी जाऊ देत ना, कशाला उगीच. म्हणजे तुमच्याच आवडी निवडी सांगा ना. म्हणजे काय तुम्हाला बिझनेस व्यतिरिक्त काय आवडतं? खर तर तुम्ही तुमच्या मुलीवर इतके उत्तम संस्कार केलेत ना. शेवटी आई बापाचं ते कर्तव्यच असतं ना. अरे हो, आई बापावरनं आठवलं, कबीर तुझे आई वडील कधी भेटणार आहेत? हा भेटू ना नेक्स्ट टाइम. हो नेक्स्ट टाइम कशाला? अरे भेटलं पाहिजे, बोललं पाहिजे. भेटल्याशिवाय करणार कसं? थांब, तू एक काम कर, तू फोन लाव, ताबडतोब फोन लाव.
हा. डॉलीबाई लेट होते, आपण निघूया. ओ बॉडीगार्ड, तुम्ही मध्ये बोलू नका हो. ओ, आपण निघतोय. तर दोन समविचाराची माणसं बोलत असताना मध्ये बोलायचं नाही हे कळत नाही का तुम्हाला? आपण निघतोय. मी पण निघते, मी पण येते. हा, तुम्ही जरा 2 मिनिटं थांबा ना. आणि ओ सनीन लॉ, तुम्ही तुमच्या आई वडिलांना फोन करा ना. फोन करा, ताबडतोब फोन करा, कॉल करा. करतो. इथे कोणाचा तरी फोन व्हायब्रेट होतोय का? मिस श्रीखंडे, तुमचा तर नाही ना? नाही नाही नाही. नाही, हे बघा तिचा फोन वाजतोय पण ती उचलत नाहीये. बिझी असेल, करेल ती नंतर. राधा, कोणचा माणूस तू उभा केलायस? अगं लय डेंजर आहे, लय मागात पडेल हा राधा. आपण निघतोय. डॉलीबाई तुम्ही पण चला. हो हो. डॉलीजी, त्यांना जाऊ द्या ना, मी सोडतो तुम्हाला. कशाला? आपण बोललो ना, सोडतोय त्यांना. तुम्हाला पोचायचं का? पोचू का तुम्हाला? देवा देवा, ऐका ना, निघूयात आपण. हा, सी यू नेक्स्ट टाइम. एन्जॉय योरसेल्फ. चला ना, चला, बाय. हे बघा माझ्या आईचा फोन आला. घ्या. हॅलो आई, राधाच्या बाबांना तुझ्याशी जरा बोलायचंय. 1 मिनिट. नमस्कार आई, काय म्हणताय, कशात? हा, नाही जर भेटला असता तर बरं झालं असतं. हा, तुमचा आवाज आवाज येत नाहीये. तुमचा आवाज येत नाहीये. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, नंतर भेटून बोलूया. हा, राधा जरा 1 मिनिट. एक्सक्यूज मी, हा सर, खायला काय आहे? गोड? थांबा मी मेनू कार्ड आणते. हा. काय रे कबीर, काय झालं? काय झालं? काही झालं नाही, पण झालं असतं. म्हणजे राधा, चेहऱ्यावर ना असे वेगवेगळे मुखवटे लावून चेहरे बदलता येतात, पण व्यक्ती नाही. सगळं काय होतं? हा, माझ्यासमोर नाटक. ग्रेट. यू कॅरी ऑन विथ युअर सो कॉल्ड बाबा. बाबा, हा. या जरा एक. हा, हॅलो. तुम्हाला काही कळतं की नाही? केवढी ओव्हर ऍक्टिंग करत होता त्यांच्या समोर. बरोबर आहे. तुम्हाला जेवढं सांगितलं होतं तेवढंच करायचं होतं ना. हो. केवढा लाळ घोटेपणा चालला होता मॅम समोर. नाही हो, त्याबद्दल सॉरी, पण काय ना, त्या इतक्या सुंदर दिसत होत्या ना की जणू काही स्वर्गात ना अप्सराच उतरली काय असं वाटत. त्यामुळे ते जरा थोडं गडबड झाली. तर त्यांचा नंबर मिळेल काय? व्हॉट? तुमची हिंमत कशी झाली त्यांचा नंबर मागायची? ऐका ना, मला ना या माणसाचा आणि राधाचा DNA काय असं वाटतच नाही. काय? हो ना, म्हणजे कुठे आपली राधा, कुठे तो माणूस, त्याला काही मॅनर्स तरी आहेत का? आय डोंट बिलीव्ह दिस. असं काय म्हणता तुम्ही? ते कबीरचा होणारा सासर आहे ना, फादर-इन-लॉ, तर मग त्यांचं बोलणं आपल्याला गोड मानून गेलाच पाहिजे ना. माय फूट, मी का गोड म्हणून घेऊ? काय तो? मला वडील नाहीयेत मॅम, म्हणून मी लहानपणापासून माझ्या आईचं नाव लावते, राधा अलकनंदा शिंदे. देवा, तुम्हाला आठवतंय का कॉलेजचा पहिला दिवस? बघा, क्लासरूम मध्ये मी राधाचं नाव विचारलं होतं तिला, तेव्हा राधा काय बोलली होती? राधा अलकनंदा शिंदे. आणि तेव्हा ती मला म्हणाली होती की माझे वडील नाही आहेत म्हणून.
आता हे वडील अचानक कुठून आले? नाही नाही, काय पण काय बोलता तुम्ही? तुम्ही ना प्रत्येकावर डाऊट घेता ना, म्हणून तुम्ही आपल्याला आवडत नाही. हा गप्प बसाव, तुम्हाला मी आवडते ते मला माहितीये, पण आता हा मुद्दा नाहीये. मुद्दा हा आहे की तिकडे काहीतरी गडबड आहे. तुम्ही चला परत. अहो कशाला? अहो नाही, चला तुम्ही परत. अहो कशाला? राहू द्या ना. काय आता? नाही, मी गाडी चालवू का मग? चला परत. देवा, ते बघा, ते बघा, तिकडे आहेत ते. थांबा 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 थांबा. राहू द्या. काय काय नाही कशाला? नाही, राहू दे. कसं रिव्हर्स घ्या. अहो पण घ्या ना रिव्हर्स. काय तुम्ही किती ओव्हर ऍक्टिंग केली तुम्हाला तरी कळतं का? ते बघा 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 ना. माझं काही चुकलं का? चुकलं का? यातनं थोडासा जरी सभ्यपणा आतमध्ये दाखवला असतात ना तर मॅम ना डाऊट नसता आला. कोणाला? मोनिका मॅम ना? हो मॅम ना, मोनिका मॅम ना. दुसरं कोणी होतं का आतमध्ये? माझं दुसरीकडे कुठे लक्षच नव्हतं ना. पण माझं बरोबर लक्ष होतं ना तुमच्याकडे. हे पैसे घ्या आणि परत मला तुमचं तोंड दाखवू नका. राधा बघा ना, राधा राधा त्यांना पैसे देतीये. हा असेल काहीतरी ना. काय असेल काहीतरी. समजा तुम्हाला मुलगी असती देवा, तुम्ही तुमच्या मुलीकडनं कुठल्याही कारणासाठी का होईना पण पैसे घेतले असतात का? सांगा बरं मला. काय लॉजिक आहे हे? काहीतरी गडबड आहे नक्की. काय नाही. ठीक आहे, आपण बघतो. नाही नाही, तुम्ही कशाला जाताय? मी जाते ना. नको, आपण बघतो ना. नको नको, तुम्ही नको. अहो डॉली बाई, आपण बघ. नाही नाही, तुम्ही नका उतरू. आपण नाही नाही, तुम्ही नका उतरू. थांबा. परत इथे आजूबाजूला मला दिसायचं नाही. हा ही मोनिका मॅम समोर तर अजिबात नाही यायचं. निघा आता. तर यावर मी काय बोलणार? मॅम ना पण आत्ताच यायचं होतं. अरे मोनिका मॅडम, मी आम्ही वाट बघत होतो. हो, मला वाटलंच तसं. खरं तर ना, माझं एक छोटस काम होतं तुमच्याकडे. बोला ना. म्हणजे तुम्ही इंटिरियरची कामं करता ना, अ, तर कॉलेजमध्ये ना एक छोटस काम करून घ्यायचंय. तुम्हाला आवडेल का करायला? हो, करायला आवडेल ना. तुम्ही सांगाल तसं. दॅट्स सो स्वीट ऑफ यू. एक काम करूया, उद्या साधारणतः दुपारी 1 वाजता मला कॉलेजमध्ये भेटा. हो 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 हो, नक्की. ग्रेट. राधाला माझी कॅबिन माहितीये. हा राधा, तू घेऊन ये तुझ्या बाबांना. या या या. सी यू. चला. मी हो हॅलो, तुम्ही कुठे चाललात? हो, घरी जायला पाहिजे ना. कपडे नवीन जरा. तुम्हाला यायची काही गरज नाही. पण मोनिका मॅडम काय वाटेल? त्यांना काय विचार करायचा तो करू देत ना. तुम्हाला काय करायचंय? तुम्ही निघा म्हटलं ना. निघा तुम्ही. अंडरस्टँड? आणि परत इथे दिसायचं नाही. निघा. चल चल कबीर. आता काय? हॅलो कबीर, मला तुला आत्ताच्या आत्ता भेटायचंय. मला माहिती होतं तुला माझी गरज लागणार. कबीर प्लीज ना. ठीक आहे, ये. कॅफेच्या गेट जवळ भेट. ओके. काय? मला डाऊट होताच की ते तुझे खरे बाबा नाहीयेत म्हणून. अगं त्यांच्याकडे बघूनच कळत होतं. काही काय कबीर, तू असं बोलतोस जसं काही तू माझ्या खऱ्या बाबांना पाहिलंयस. पाहायचं काय? त्यात कॉमन सेन्स आहे. राधा, एक इंटरनॅशनल डॉन कसा वागेल, कसा बोलेल हे कळत नाही का तुला? आणि तो माणूस कसा वागत होता? राधा, अगं जर मला कळत होतं तर मोनिका मॅमना का नाही कळणार? आता अनबिलिव्हेबल. कबीर कबीर प्लीज कूल डाऊन. शांत हो ना. माझं ऐकून तर घे ना कबीर. एक प्रॉब्लेम. राधा, तुझ्या ह्या वागण्यामुळे ना खूप मोठे प्रॉब्लेम होणार आहेत. पण तुला गरज काय होती खोटं बोलायची? तुझं हे एक खोटं लपवण्यासाठी ना आपल्याला 10 खोटं बोलावे लागणार आहेत आता. राधा, खरं तर ना माझा विश्वासच बसत नाही की तू हे सगळं प्लॅन केलंस. कबीर कबीर आय एम सॉरी. तू प्लीज शांत हो ना. राधा, अगं तो माणूस फ्रॉड आहे. तो काही करू शकतो. एवढं कळलं नाही का तुला? आणि मला सांग, काय गरज होती खोटं बोलायची? मीच भेटणार होतो ना तुझ्या बाबांना. अगं मग माझ्या समोर असे खोटे वडील उभं करून काय सिद्ध करणार होतीस तू? कारण का माझ्याकडे दुसरा ऑप्शन नव्हता कबीर. ते सगळं जाऊ दे, मी ते तुला नंतर सांगेन. पण त्याआधी उद्या एक मोठा प्रॉब्लेम होणार आहे कॉलेजमध्ये. त्याचं काहीतरी कर ना. तो थांबवायला काहीतरी कर प्लीज कबीर. प्लीज काहीतरी कर.
कबीर कबीर राधा, यू हॅव नो आयडिया तू किती मोठं कन्फ्युजन क्रिएट केलंयस. आणि हे ना मीच काय, कोणाचे वडीलही निस्तारू नाही शकत. कबीर प्लीज आय एम सॉरी, प्लीज बिलीव. आता तुझ्या ह्या अशा नॉनसेन्स वागण्यामुळे ना माझ्यावर पण हीच वेळ आलीये रडण्याची. कबीर. तुला कसं सांगू हे सगळं मी देवासाठी केलं. त्याला खरा बाप काय असतो याची जाणीव करून देण्यासाठी केलं. मी तुला नाही सांगू शकत कबीर, देवाच माझा खरा बाप आहे.